नमस्कार. आमचं स्वप्नामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता ऊन पण चांगलं पडायला लागलेलं आहे आणि आता मुलांच्या परीक्षा संपल्या की सुट्ट्याच पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांचीच इथे मसाला करण्यासाठी, मिरच्या घेण्यासाठी इथे एवढी गर्दी आहे ना. मी ते मार्केट जे तुम्ही बघताय ते वाशी मार्केट आहे, हे होलसेल मार्केट आहे. लोकांची गर्दी आहे ना की म्हणजे प्रत्येकाला त्या दुकानदारांना सांगता कंटाळून जातात ॲक्च्युली. तर हे बघा, त्यांना मी रेट विचारलेले आहे त्या एका दुकानामध्ये. मी अशी 2-3 दुकाने फिरली. प्रत्येक ठिकाणी असे रेट काढलेले आहेत. प्रत्येक दुकानात वेगवेगळे रेट आहेत. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता. प्रत्येक म्हणजे आता समजा बेडगी घेतली तर त्याचे 3 ते 4 प्रकार, असं लवंगीचे 3 ते 4 प्रकार, अशी प्रत्येक मिरची तसंच आहे. तर तुम्ही जेव्हा बाजारात तेव्हा तुम्ही ते बघून घ्या. कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. तर तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. तर ज्या ठिकाणच्या तुम्हाला आवडतील त्या बघून घ्या. कर्नाटकवरून ज्या मिरच्या येतात त्याची क्वालिटी चांगली असते. त्याचा मसालाही खूप छान होतो, टेस्टला छान होतो. तर मीही कर्नाटकीच मिरच्या घेणार आहे. तर आधी मी रेट काढून घेते सगळे ते 2-3 दुकानामध्ये आणि मग मी डिसाईड करणार कुठे घ्यायचं. तर इथे मी खोबऱ्याचे पण रेट काढलेले आहेत. हे राजापुरी खोबरं आहे 130, 140 आणि 150 रुपयाला. त्याच्यामध्ये पण क्वालिटीज आहेत. गरम मसाल्याचे तर रेट म्हणजे असे लावलेलेच नाही आहे. तर जेव्हा आपण विकत घेऊ तेव्हा त्यांच्या त्या बिलावर ते लोक लिहून देतात. त्याचं असं बिल असतं त्यांचं. जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते लिहून. ॲक्च्युली त्यांनी तसं ठेवलं पाहिजे होतं की प्रत्येकाचे असे रेट लावले पाहिजे होते, म्हणजे त्यांनाही बोलताना तेवढा त्रास झाला नसता. पण प्रत्येक गिरायकाला एवढ्या गर्दीमध्ये सांगणं म्हणजे कठीणच आहे ॲक्च्युली. तर आता दुसऱ्या दुकानामध्ये पण मी बघितलं, रेट थोडेफार इकडे तिकडे आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत आणि थोडाफार डिफरन्स आहेच. तर क्वालिटी वाईज तुम्ही गेलात कधी तर नक्की ते म्हणजे बाजारात जर होलसेल मार्केटमध्ये गेलात तर. आणि हेच आपल्याला रिटेल मार्केटमध्ये नक्कीच महाग पडणार आहे. कारण ह्या वर्षी मला जास्त मसाला बनवायचा आहे म्हणून मी होलसेल मार्केटमध्ये, मी कधीच वाशी मार्केटमध्ये गेले नव्हते. पहिल्यांदाच मी वाशी मार्केटमध्ये गेले होते. नाहीतर मी लालबागवरूनच मिरच्या आणत असते. हे बघा, बेडगीच्याच किती प्रकार आहेत बघा. बेडगीमध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. तर इथे बघा, ह्या दुकानातले हे रेट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे तुम्हाला देठाच्या आणि देठ काढलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या मिळतील. देठ काढलेल्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा 50 ते 60 रुपयाने महाग असतात. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मिरच्यांचे रेट कमी आहेत. गेल्या वर्षी खूप महाग होत्या मिरच्या. तर हे बघा, असं तुम्ही एकाच दुकानात जर सगळं घेतलं तर थोडाफार फरक पडेल. तुम्ही बार्गेनिंग करूनच घ्या. तर मी अशीच 2-3 दुकाने फिरल्या आणि ह्या दुकानामध्ये मी एका दुकानामध्ये मिरच्या घेतल्या जिथे एकाच क्वालिटीच्या, एकाच प्रकारच्या म्हणजे मिरच्या होत्या. म्हणजे असं कन्फ्यूज, म्हणजे कसं आपण 3-4 प्रकार बघितले की आपण कन्फ्यूज होतो. तर इथे फक्त एकाच प्रकारच्या होत्या आणि क्वालिटी इतकी मस्त होती. तर मी इथेच घेतल्या सगळ्या मिरच्या. तर ह्याचे रेट पण मी तुम्हाला दिलेले आहेत. कारण हे तुम्हाला स्क्रीनवर माहीत नाही कसं दिसते, पण मी प्रत्यक्षात बघितलं ना, इतकी मस्त क्वालिटी आणि कर्नाटकी मिरच्या आहे सगळ्या. तर मी इथेच घेतल्या. आणि मी तुम्हाला म्हणजे हे जर आपण रिटेल मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर नक्कीच आपल्याला फरक पडेल. ते बघा, आता मी रिटेल मार्केटचे सुद्धा तुम्हाला रेट दाखवते बघा. इथे मी कुटायला गेलेले मसाला तिथे मिरच्या लावलेल्या होत्या. त्यांचे रेट बघा किती म्हणजे जास्त आहेत. तर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे घ्यायचं आहे, होलसेल मार्केट की रिटेल मार्केटमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढचा व्हिडिओ हा मसाल्याचा असेल त्यामुळे नक्की बघा. थँक्यू.